25वां साल है, सभी को हो मुबारक। और दोस्तों पाटिल परिवार के जानी से, नारंगी की जानी से हमें तमाम हर साल इसी मैदान पर समाप्त करने की संधि मिलती है, पूरे मुंबई महाराष्ट्र में भी मिलती है, और उनका भी बहुत बहुत आभार व्यक्त करेंगे। और हमारे सभी के चैत्य लाल बेहतरीन एक कमेंटेटर, बुलंद आवाज के मालिक जो कि हमारे तुकाराम मांगल सर जी, जिन्होंने बहुत कुछ सिखाया, बहुत कुछ सीखने के बाद आज तमाम उनका आशीर्वाद के साथ पूरे मुंबई महाराष्ट्र में जो समाप्त करने की संधि मिलती है। और दोस्तों तमाम कमेटी मेहमान का, तमाम दर्शकों का, तमाम हर टीम का हम स्वागत करना चाहते हैं। और धनंजय ने जो चर्चा की है कि आज बड़े बड़े टेनिस सितारे इस मैदान पर देखने को मिलेंगे। आज तो मंडे का दिन है, पहला दिन है, और दोस्तों वाकई में बुधवार और गुरुवार के दिन इसी मैदान पर आपको बड़े बड़े टेनिस के सितारे, जिन्होंने ओपन क्रिकेट का महासंग्राम अपने जलवे दिखाए हैं, वही खिलाड़ी इसी मैदान पर भी अपने खेल का जलवा दिखाने आएंगे। चलिए आइए एक छोटा सा ब्रेक के बाद आएंगे सीधा हमारे बेहतरीन कमेंटेटर तुकाराम मांगल सर जी की आवाज को लेकर इस मैदान पर। सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि मान्यवरांचं या नारंगी ग्रामस्थ घडामोडीच्या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे। पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा, असा सकाळपासूनचा खेळ पाहिला जिथे धावांचा पाठलाग होतोय। जसं धनंजयने म्हटलं, आज ओपनचे काही खेळाडू देखील मैदानावरती खेळतील। प्रत्येक संघाला महत्त्वाची सूचना आहे की प्रत्येक खेळाडूला खेळण्याची फक्त एकच संधी आहे। दोन संघांमधली आता ही भिडन लढत मैदानावरती एका बाजूला पाहिलं तर हितांश अर्थात दुर्गेश 11 आणि दुसऱ्या बाजूला अर्नाळा किल्ला। पहिला चेंडू सरळ मिस केला यांनी जस्टनवरती आदळलाय, पहिल्या चेंडूवरती गडी बाद। जर पाहिलं तर टीमनं जसा परफॉर्मन्स केलेला आहे, धावा येत नाहीये, धावा जमत नाहीयेत। याच्या अगोदर आपण आवाज ऐकला होता झहीरभाई आणि धनंजय पाटील आमचे कोपरीतील समालोचक, फार कमी कालावधीमध्ये ज्यानं स्वतःमध्ये बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कित्येक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकतायत, जसं धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता। ही स्पर्धा आहे, जसा सकाळी आम्ही चर्चा केली होती, ही स्पर्धा आहे की प्रत्येकाला खेळण्याची इच्छा आहे, प्रत्येकाला या मैदानावरती आपला खेळ दाखवायचा आहे। त्यामुळे ही पहिली स्पर्धा अशी जिथे जास्ती संघ खेळतात, जास्त संख्येने संघ दाखल होतात आणि त्यांना खेळण्याची संधी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवार हे देत असतं। नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत हितेश। फुल टॉस बॉल, फुल टॉस गॅप मध्ये आहे आणि वेगाने चेंडू गेला आहे सरळ चौकार, मिड विकेटला चौकार। थँक्यू। आणि सकाळपासून सूर्याचा उजेड येतोय, त्याच्यामुळे खेळपट्टीतील सकाळी थोडंसं मॉइश्चर होतं, दमटपणा होता, तो दमटपणा नाहीसाही होईल। अजून वेगाने जर आपण पाहिलं तर थोडंसं गरम झालं तर खेळपट्टी टणकही होईल आणि फलंदाजीसाठी कदाचित फायदेशीरही ठरू शकेल। ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले, पहिलं तर गेले फ्रंट फुटवरला, शेवटच्या क्षणी थोडं आपण पाहिलं तर ऑकवर्ड पोझिशन मध्ये पाहिलं। मनगटाच्या साहाय्यानं चेंडूला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय। एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरुवात विकेटने झाले, त्यानंतर चौकार। मिस टाइम स्ट्रोक झाला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत। एक याच्या अगोदर पाहिलं होतं फ्रंट फूटवरचा बॅकफूटला गेले होते, लवकर बॅटचे फेस बंद केली गेली आणि विकेट गडी बाद।
हीच कहाणी राहिली. एक चांगला फटका, त्यानंतर खरा फटका, शॉर्ट सिलेक्शनचा उल्लेख देखील झाला होता. फटक्यांची निवडही तितकीच आवश्यक आहे. खास करून या ग्रीनिश जो विकेट आहे थोडासा हिरवळ आहे, त्याच्यावरती तुमची फटक्यांची निवड, बॉलच्या मेरिटवरती खेळणं, चेंडूची बरोबर टप्पा ओळखणं, लेंथला पिक करणं, या सर्व गोष्टी आहेत. आणि ते पिक करताना इथे कमी पडले फलंदाजाने. एक चौकार ठोकला होता जो फुलटॉस बॉलवरती. त्यानंतर नेक्स्ट बॉल आपण पाहिला आहे तर विकेट गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अजय. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांच्या सामन्यासाठी किती धावफलक असावा, किती धावा असाव्या याच्यावरती चर्चा झाली असणार. किमान 30 धावा. आता दुपारचं सत्र आहे त्याच्यामुळे ही मागच्या सामन्यामधली जी 24, 25, 23 जी धावसंख्या होती 16, ही आता 30च्या घरात जायला हवी. 30+ धावा चॅलेंजेबल ठरू शकतील अशा दुपारच्या सत्रामध्ये, पण ती आश्वासक फलंदाजी. पायावरती चेंडू आदळलाय. पिचिंगही थोडा बाहेर होता, इम्पॅक्टही बाहेर, त्याकरता पंचावरती काही तर नाही परिणाम. लेग बाईचा इशारा होतोय. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक द पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट. हा जर पाहिला तर ज्यावेळेला तुम्ही राऊंड द विकेट येता मारा करता, टप्पा देखील थोडासा बाहेरच्या दिशेने हाताळला गेला होता. या सर्वांचा फायदा फलंदाजाला होतोय. आता डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला मंगेश मॉन्टेक्स जो आता स्ट्रायकर एंडला. तर गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलं होतं दीक्षांत. क्रॉस बॅट फटका बॅटच्या कडेला लागलो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेंजमध्ये स्वतः गोलंदाज जातील, पोहोचतील. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. पहिल्या षटकाचा खेळ जो संपलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, चौथ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक चौकार पाहिला, सरेचा चेंडूही पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोअर जाऊन पोचलाय तो 6. कुठे जाऊ नका, पाहत रहा पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा. यानंतरचा सामना तोही आपल्या समोर येईल. आज 20 संघ जे दिवसभरामध्ये सामना खेळणार आहेत त्याचे उल्लेख होणं गरजेचं. आणि एका खेळाडूला एकदाच संधी आहे, ही गोष्ट ध्यानात असू द्या. कारण एकदा तुम्ही खेळला, कुठल्याही संघामधनं खेळा, विजयी खेळा, पराभूत संघामधनं खेळा, एकदा तुम्ही खेळले की पुन्हा एकदा संधी नाही आहेत. या गोष्टीवरती सुद्धा प्रत्येक संघानं आणि खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी चिराग. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरनं ड्रॅग, थोडंसं लांबचं क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक देखील चुकल्यात. झेल टिपायचा होता, चेंडूच्या खाली यायचं होतं, समोर यायचं होतं, नाही येऊ शकले, लांब राहिले. चेंडू त्यांच्या पुढ्यात, थोडा पुढ्यात हा चेंडू लँड झाला. आणि झेन गेल्याचं जे तंत्र असतं, टेक्निक होतं, ते टेक्निक थोडीशी कमी पडली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, सोपा असा झेल होता, चेंडूपर्यंत नाही पोचू शकले. झेलही सुटलाय, धावही झाले आणि जीवनदान देखील लाभले त्या मॉन्टेक्स या फलंदाजाला. फुलटॉस बॉल बराच वर आहे, पंचाकडनं इशारा झालाय भीमारचा. चेंडू ज्याला म्हणता येईल असा कमरेच्या वर ज्यावेळेला फुलटॉस चेंडू हाताळत होतो पंचाकडनं इशारा इट्स नो बॉल, आणि त्यानंतर नक्कीच इशारा येईल तो फ्री हिटचा. कमरेच्या वर हा चेंडू हाताळला गेलाय. फुलटॉस बॉल आणि त्या चेंडूला खेळलं होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. बरोबर एकदा पहिला चेंडू देखील फुलटॉस होता. याचा अर्थ गोलंदाजीला ज्या वेळेला आलाय रनअप आहे त्यांचा, एक 10 ते 12 पावलांचा रनअप. पहिला नो बॉल होता आणि आता पंचांचा इशारा आला इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. जसं दुपारच्या सत्राचा उल्लेखही आम्ही केला आहे की जसं जसं सत्र पुढे जाईल दुपारचं सत्र खेळपट्टी थोडी बॅटिंगसाठी फलंदाजासाठी साह्यभूत ठरू शकेल. अशा वेळेला एक एक धाव महत्वाची ठरणार आहे. त्याला बोला त्याला पण फ्री हिट आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा एकाच पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो, तो आहे धावबाद. इथे 30 संधी होती, 30 संधी गमावलेले आहेत.
22चा इशारा, एक धाव ऍड होईल धावफलकावरती. जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबवरती आता DBNच्या चॅनलवरती स्पर्धा पाहतोय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे, कारण त्यांचाही प्रतिसाद, त्यांच्याही प्रतिक्रिया तितक्याच महत्त्वाच्या आहेत. काहीशा त्यांच्याही सूचनाही असतात एखाद्या स्पर्धेला घेऊन, त्यांनी आपलं मनोगत तिथेही व्यक्त केलेलं असतं, ते त्यांचंही आपण स्वागतही करतोय आणि त्यांच्या चांगल्या सूचनांचा स्वीकारही केला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर केला, फ्लिक केले चेंडूला, वाईड स्लॉंगनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले आहेत. फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षक यंग आहेत, तरुण आहेत, त्याच्यामुळे लवकर चेंडूपर्यंत पोहोचलं, वेगाने चेंडूपर्यंत गेलं. तिथे कदाचित दुसरी धाव होऊ शकली असती, ती दुसरी धाव घेण्याची संधी नाही, कदाचित त्याची शक्यता देखील निर्माण झाली नाही. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12. 1.3 षटकांचा खेळ झाला, 9 चेंडूचा खेळ झाला, 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फुल टॉस बॉल टॉप एज लागलाय, फाईन लेग आणि लॉंग लेग रिजनच्या दिशेनं चेंडू चाललाय, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 फुल टॉस चेंडू मॉन्टेक्स खेळलेत. मिडल ऑफ द बॅट याच्या अगोदरचा चेंडू इन्नता झाला, थोडा लवकर खेळले. बॅटची फेस जर पाहिली तर स्क्वेअर ऑन होत असताना एज लागला, टॉप एज लागला. फक्त इतकंच होतं की चेंडू नोमॅन्स लँडमध्ये जाऊन आदळलाय. 2 धावाही आल्यात, स्कोर जाऊन पोहोचल्या 14-14. आज सकाळपासून जर पाहिले तर 4 सामने ज्याचा उल्लेख केला गेला. पहिल्या 2 सामन्यामध्ये 14-15, पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 23, त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये छोटंसं आव्हान होतं ते देखील पार केलं गेलंय. बॉटम हँडचा वापर हेलिकॉप्टर जसा होता तसा उडवायचा होता. जोपर्यंत फील्ड करतील एक धाव, एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 15 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलक जाऊन पोहोचल्या 15. पुन्हा एकदा सूचना आहे, जे संघ आज खेळणार आहेत ते आपला संघ दाखल झाल्याची नोंद करा, अन्यथा आपण आपल्या अनुपस्थितीमध्ये इतर संघाला खेळण्याची संधी मिळू शकेल. टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल स्क्वेअर लेग रिजनमध्ये गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक 2 प्रयत्न करतात, चांगल्या फिल्डिंग. फाईन लेग वरनं वेगाने क्षेत्ररक्षक आले होते, चेंडू अडवलात. बहुमूल्याच्या 2 धावा रोखण्यामध्ये सक्सेस झाले. 2 षटकांचा आपण खेळ संपलाय आणि धावा आहेत धावफलकावरती 17-17. यानंतरचा होणारा सामना वेदांत 11 आणि संस्कृती 11 रायगड. गेल्या वर्षी आपण संस्कार 11ला पाहिलं होतं. संस्कार 11चा संघ गेल्या वर्षी पाहिला होता, ज्यानं टॉप 6 मध्ये प्रवेश केला होता. आता संस्कृती 11 रायगडचा संघ यानंतर खेळेल. 1-2 ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅच लावायची सुरुवात. 2 ओव्हरचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 17-17. जोडी मैदानावरती आहे. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा तीच कहाणी आहे. लवकर बॅट स्क्वेअर ऑन व्हायची. मागच्या 2 चेंडूचा खेळ व्हायला मॉन्टेक्स टार्गेट काढत होते. मिड विकेट स्क्वेअर एकला, टॉप एज यष्टरक्षकांना टिपलाय. झेल विकेट गॉन. मैत्री वारंवार स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल, त्यांनी 4 फुलटॉस बॉल फेस केले. एकदा झेल सुटला, एकदा टॉप एज लागला, फाईन लेगला गेला होता. मागचा चेंडू जर पाहिला तर टॉप एज लागला आणि यष्टीरक्षकानं झेल टीमला गेलाय. पुढचा सामना होतोय वेदांत 11 आणि संस्कृती 11 रायगड.
या दोन संघादरम्यान होईल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस होईल. दोन्ही संघ कर्णधार आपण या. आणि जसा उल्लेख केला गेल्या वर्षी संस्कार 11 एक अप्रतिम कामगिरी ज्या संघाची आपण पाहिली होती. शफल केलं होतं. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न एस्टॅनवरनं हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे 4 चेंडू आहेत. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. प्रकाश पायावरचा चेंडू होता. पिक केलं, फ्लिक केलं. डीप स्क्वेअरला घेऊन क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. स्कोर जाऊन पोचलाय 18. मिसटाइम झालंय. मिसटाइम थोडं लांब आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. त्याचा फायदा उचलला गेला. अजयनं 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 2-0-20 20 धावा झाल्या. आता 2 चेंडूचा खेळ आहे. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आज सकाळपासून पाहिलं तर झगडावं लागतंय धावांसाठी. खास करून फलंदाजाला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू वेगाने आलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोचतील थोडं फंबल झाला. फंबल आला. ऑस्ट्रो बॅट्समन गेट सेकंड. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अर्धेशाने थोडंसं आपण बघितलं. लवकर आपण हार मानली आणि गडी बाद झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करताना गडी बाद. 22 शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फलंदाज मैदानावरती आलाय पण तो नॉन स्ट्राईक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ते प्रकाश. शेवटचा चेंडू आहे. 22 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 शेवटचा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. ऑन सेटला 4 क्षेत्ररक्षक बरोबर बॉन्ड लाईन जवळ. पायावरचा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना गडी बाद झालेला. 1 बाईचा इशारा होतोय. बाहेरच्या दिशेने चेंडू निघत होता. त्याकरता पंचांनी पील फेटाळून लावलं. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. 23 24 धावांचं लक्ष पाठलाग करायचं आहे. तो टीमला प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर हितांश दुर्गेश 11च्या संघाने केल्या 23 धावा आणि अर्नाळा किल्ल्यासमोर आता 24 धावांचं लक्ष टार्गेट आहे. पुढचा सामना होतोय. 2 संघ तर रेडी आहेत. वेदांत 11 आणि दुसऱ्या बाजूला संस्कृती 11 रायगड. या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा नाणेफेक केली जाईल. 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या 2 संघादरम्यान एका बाजूला वेदांत 11 वेदांत देखील कसं आहे ते कारण दोन्ही संघ कर्णधार. संस्कृती 11 रायगड.
सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती सहर्ष स्वागत आहेत. आपण पाहता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी गणपत बाबूराव पाटील कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कौल होतोय. शांताराम करत आहेत, त्यांच्या जोडले आमचे भाऊजी हे देखील आहेत. संस्कृती 11 आणि वेदांत या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीचा कौल संस्कृती 11 रायगडच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल गेलाय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने देखील घेतलाय. गेल्या वर्षी सर्वांनाच माहिती आहे, एक संस्कार 11 रायगडचा संघ जो खेळला होता, नक्कीच त्याच त्याच्यामध्ये संस्कार संस्कृती या संघाला आपण टॉप 6 मध्ये जाताना पाहिलं होतं. तो संघ मैदानावरती यानंतर खेळताना दिसेल. काही गोष्टी आहे ज्या या मैदानावरती एक संघ खेळाडू खेळलाय त्यांचा काय इतिहास आहे, लौकिक आहे किंवा कशी कामगिरी आतापर्यंत प्रत्येक संघाने केलेली आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. कारण गेल्या 5-6 वर्षाचा खेळ पाहिला तर जसं गेल्या वर्षी MCC विरार या संघाने विजेतेपद पटकावलं होतं. म्हणजे फार वर्षानंतर पाहिलं तर विजय घाणेकर यांचा तो संघ, त्याच्यामध्ये विजय घाणेकर यांची फलंदाजी अप्रतिम झाली होती. त्या संघाला विजेतेपद पटकावताना पाहिलं होतं. 2023ला मालाडचा संघ कित्येक वर्ष तो देखील प्रयत्न करत होता. तृष्णा 11चा संघ ज्यानं विजेतेपद पटकावलं होतं 2022ला. 21ला जर पाहिलं तर रुद्र 11 विरार. 19ला नारंगी संघ जिंकला होता. हे काही इतिहास आहे या स्पर्धेचा. जसा NC चेस्काचा इतिहास आहे 25 वर्षाचा, तसा हा देखील इतिहास आहे. अशा कुठल्या कुठल्या संघानं चांगली कामगिरी केलेली आहे हे आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. जसा निव्हिया स्पोर्ट चॅलेंजरचा संघ आहे, मागच्या 3-4 वर्षामध्ये या संघाने देखील ही स्पर्धा असेल NC चषक आहे तो गाजवलेला आहे, ज्यानं उपविजेतेपद पटकावलं गेलं होतं. असे काहीशे संघ आहेत ते दाखल होतील जसा त्यांचा इतिहास या मैदानावरची कामगिरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाऊ. या सामन्यात या दिशेनं सलामी जोडी मैदानावर सज्ज दीपेश आणि चिराग आणि पहिले षटक हाताळण्यासाठी मयूर. जबाबदारी फार आहे, मोठी आहे. 24 पाठलाग करायचा आहे. क्रॉस बॅटेड ऑप्शनच्या बाहेर आलं. खेळायचं होतं बघा, शॅडो बॅटिंग बरोबर आहे, पण पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला तो ऑन साईडला थोडा वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट या दिशेने त्यांची बॅट गेली होती. पाहिलं होतं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज किती टिचून मारा करणं गरजेचं आहे. धावा कदाचित आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही झाल्यात, पण इतक्या झाल्यात जिथून कदाचित एक चॅलेंज, एक आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर तुम्ही उभं करू शकता. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटच्या क्षणी खांद्याचा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता आणि तोच कुठेतरी पाहिला. गेल्या 5-6 वर्षाचा पण काही इतिहास आहे या स्पर्धेचा. कारण ही स्पर्धा देखील गेली 25 वर्ष अविरतपणे या मैदानावरती होते. ती नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. हा कुटप्याचा चेंडू शॉट अंपुल क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. ना थोडीशी जल्दबाजी ज्याला म्हणते घाई केली गेली. चेंडू सीमारेषा पार चौकार. तेव्हा गोलंदाजाने चांगली गोलंदाजी तर करायचीच आहे, पण क्षेत्ररक्षकाने त्याला साथ द्यायची आहे. या छोट्या छोट्या मिस्टेक, छोट्या छोट्या चुका कदाचित स्पर्धेबाहेर आपल्याला जाऊ लागू शकतं. या चुकांमुळे तर महत्वाचा चौकार बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आलाय. हा कोट्यापॅचा चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेण्याचा प्रयत्न नाही झालाय. चेंडू गेलाय सर त्यांच्या डोक्यावरन आर पार सीमारेषा पार षटकार. प्रयत्न चुकीचा झाला. झेल टिपण्याचा प्रयत्न देखील चुकीचा झाला. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या हाफ चान्सेस आहेत तुम्हाला कन्व्हर्ट करायचे आहेत. कारण पाठलाग होतोय तो 24 धावसंख्येचा. पायावरचा चेंडू होता, ग्लास केलं गेलंय. शॉर्ट फायनलला फील्ड केलं गेलंय.
बरोबर विदिन द स्टंप चेंडू होता. ग्लान्स केलं मनगटाच्या साह्यानं, थोडं आपण पाहिलं तर वळवलं, ग्लान्सचा फटका. बरं भवानेचं टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय, लेदर क्रिकेटमध्ये पायावरच्या चेंडूला बऱ्याच वेळेला ग्लान्स पद्धतीनं खेळलं जात आहे. पायावरचा चेंडू होता, ग्लान्सचा फटका. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 12 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला झालाय 12 धावांची. अजूनही चांगला स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. इथे ज्यावेळेला चेंडू लागला तेव्हा सरळ एसटीच्या दिशेने चेंडू गेला नाही, स्वतः फलंदाजाला सांगितलं इट्स आउट आहे. एक चांगले खेळाडूवृत्ती दाखवतात. पहिला विकेट गडी बाद झालाय. हे गाणं घेऊया आणि पुन्हा एक देऊया. गडी बाद करण्यात या सक्सेस यशस्वी झाला. आखो टप्प्याचा चेंडू होता, खेळायचं होतं, टॉपेट लागला आणि यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता, मिसफिल्डिंग होते, त्याचा परिणाम होत असतो. पण त्या परिणामातनं बाहेर यायचं आहे, त्या प्रभावातनं तुम्हाला मारायचं आहे. क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी हार्दिक. पायावरचा चेंडू होता, एकदा त्याच पद्धतीनं ग्लान्स केले गेले. शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये फीड केले गेले चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपताना अर्नाळा किल्ला पोहोचलाय 13 वरती. 18 चेंडूच्या मध्ये 24 करायच्या होत्या, आता 12 मध्ये करायच्या त्या 11. एक धून ऐकूया, मॅच जवळ आहे, जास्त लांब नाहीये, थोडं ऐकूया एक धून आणि येऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. बारा चेंडूचा खेळ आहे, 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल करताना बराच विचार केलाय टीमनं. दुर्गेश 11 टीमनं विचार केलाय की कोणाच्या हातामध्ये महत्वाचे षटक हाताळण्याची संधी द्यायला हवी. आणि गोलंदाज अनिल. पायावरचा चेंडू ऑन ड्राईव्ह अपिश खेळ होता, अपिश ड्राईव्ह जमीन लगत ठेवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा, 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण चांगली रनिंग मिड विकेट काढून पाहिलं होतं की अलॉंग द ग्राउंड चाललाय, थोडासा लांबचा प्रवास करून जो मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोड्या डाव्या बाजूला आहे, जो वाईडिश लॉंगॉनच्या जवळ ज्याला यायचं होतं, त्यामुळे थोडा वेळ होता, तो वेळ फायदेशीर ठरला. तो फलंदाज झाला आणि 2 धावांची धाव फलक जाऊन पोहोचलाय. 15. फुलटॉस चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये पाठलाग केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू हरवून बसले, चेंडू गेलाय सरला सीमा रेषा पार. चौकार. जागा स्वेर असा मारा, फुलटॉस बॉल, त्याचा फायदा उचलला. जागा बनवून इनसाइड आउट खेळायचं होतं. यष्टीरक्षक सुद्धा बिटायला त्यांच्या लागून चेंडू गेला. 22चा इशारा होत असताना 1 धाव. 20 20 वरती पोहोचलाय. पाठलाग करताना अर्नाळा किल्लाचा संघ. हितांश दुर्गेश 11च्या संघानं 24 धावांचं आव्हान उभं केलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना 24 वरती फॅन्सी स्ट्रोक पुन्हा खेळायचा झेल सुटलाय. पहिल्या षटकापासून जायलाय. आता तुम्ही धावा केल्यात, त्यानंतर धावा रोखल्या गेल्या नाहीये, झेल टिपले गेले नाहीयेत, एक चांगली गोलंदाजी होत नाहीयेत. या सर्वांचा परिणाम असा आहे की आता अर्नाळा किल्ला हळूहळू आहिस्ता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विदिन स्टंप होतं, शफल केलं होतं. लेग स्टंप थोडी उघडीच पडली होती आणि त्याच्यावरती जाऊन चेंडू
आदळलाय, विकेट बाद. करणाऱ्या केल्याचा असा प्रवास सुरळीत चाललाय. त्या सुरळीत प्रवासामध्ये थोडा ट्विस्ट आलाय, विकेट बाद झालाय. विकेट गमावले, ज्यानं एक चौकार लागला होता, त्याने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने येत असताना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय योगेश. डावकुरा त्याचा फलंदाज मैदानावरती पोचलाय. 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडूचा खेळ आहे. पण सकाळी एक मॅच पाहिलाय आपण 7-3चा, मग 6-3चा, मग 5-3चा, असा क्रमाक्रमाने बदलत जाणारा सामना आजच्या दिवसातील पहिला दिवस आहे आणि त्या पहिल्या दिवसातील पहिला सामना असा 7-3 पर्यंतचा प्रवास जो सुरू झाला होता तो 6-3, 5-3. त्यानंतर गोलंदाजी थोडी खराब झाली होती. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. 7 चेंडू 3 धावा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, ड्राईव्ह केलंय कव्हरच्या दिशेनं. फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा स्कोर 22-22. ज्यावेळेला बॅटिंग करत होता दुर्गेश इलेव्हनचा संघ 17 वरती होता आणि पाठला करताना 22-22. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पुढचा मॅच वेदांत इलेव्हन आणि संस्कृती संस्कार रायगड चा संघ, ज्यानं गेल्या वर्षी टॉप 6 मध्ये प्रवेश केला होता, तो संघ खेळेल. तुर्तास एक ब्रेक ऐकूया संगीत, येऊया. 6 चेंडू 2 धावा. आवश्यकता. गोलंदाज मयंक. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी फार मोठी आहे. आव्हान थोडंसं खडतर आहे, कारण आता 2 धावा डिफेंड करायचे आहेत. याचा अर्थ तुम्हाला 6 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. तर फलंदाजाला 2 वेळा सक्सेस व्हायचं आहे. 2 चांगले फटके किंवा 1 चांगला फटका त्यांनाही खेळायचा आहे. हलक्या हाताना सॉफ्ट लगोरी नेम, जसं आपल्या भाषेमध्ये सांगायचं ना, 3 स्टंप समोर होत्या, 3 यष्ट समोर होत्या. नेम साधायचा होता. याच्याने किती फरक पडला असं माहिती नाही, पण चुरस थोडी वाढली गेली असती. 5 बॉल 5 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आकोटाब्याचा चेंडू आणि शॉर्ट ऑफ वरती पुलचा पॉवरफुल फटका. षटकाराने मॅचला फिनिश केले, जिंकले हरणारा किल्ला. अभिनंदन हरणारा किल्ला.